हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत शेवगा मसाला कसा बनवायचा ते। चला तर मग वेळ न दवडता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। कालच मार्केटमधून येताना शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या, तर त्याचाच आज मी शेवगा मसाला बनवून दाखवणार आहे। शेवग्याच्या शेंगा छान लांब लांब कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या पाण्यामध्ये धुवून घ्यायच्यात। लगेचच गॅसवर एक टोप ठेवायचा आहे, टोपामध्ये घालायचं आहे पाणी। पाणी छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण कट करून ठेवलेल्या शेंगा घालायच्या आहेत। सोबतच घालायचं आहे अर्धा चमचा हळद, त्याचबरोबर घालायचं अर्धा चमचा मीठ। छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ह्या शेंगा छान अशा वाफलून घ्यायच्या आहेत। जास्त वाफलायच्या नाही आहेत, साधारणतः 70 ते 80% ह्या वाफलून घ्यायच्या आहेत। लगेचच एका बाजूला मसाल्याची तयारी करायची। त्यासाठी मी घेतले या ठिकाणी एक मिक्सर ग्राइंडर, त्यामध्ये घालायचं थोडंसं खोबरं, थोडासा लसूण घालायचा आहे आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि हे सुकच वाटून घ्यायचं आहे। वाटण तयार आहे, आता तडक्याची तयारी करूया। तडक्यासाठी एक कढई घेतली आहे, कढईमध्ये घातलंय तेल, तेलामध्ये घातले जिरे, मोहरी, थोड्याशा बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या। मिरच्या छान तडतडू द्यायच्या आहेत आणि त्यानंतर लगेचच घालायचं आहे 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे। कांदे एकदम छोटे छोटे कट करायचे आहेत, जेणेकरून ते ग्रेव्हीमध्ये मोठे मोठे दिसत नाहीत। आणि हा टाकलेला कांदा आपल्याला गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, आपण आपला कांदा हा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 2 बारीक कट केलेले टोमॅटो। टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला हे साधारणतः 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले टोमॅटो हे छान सॉफ्ट होतील। आपला टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे। यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा लाल तिखट, त्याचबरोबर 1 चमचा मीठ घालणार आहोत आणि हे छान असं परतून घेणार आहोत। आपण घातलेले सर्वच मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण जे वाटण बनवून ठेवलं होतं तेही आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि हेही छान असं परतून घेणार आहोत। अगदी लो फ्लेमवरती आपल्याला 2 ते 3 मिनिटं हे छान असं परतून घ्यायचं आहे। यानंतर मसाला खाली चिपकू नये म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत करत आपल्याला या ठिकाणी पाणी घालायचं आहे। एकदम पाणी नाही घालायचं आहे, मी या ठिकाणी थोडं थोडं करून पूर्ण 1 ग्लासभर पाणी वापरलेलं आहे। यानंतर आपण शिजवून ठेवलेल्या शेंगा यामध्ये टाकायच्या आहेत आणि ह्या शेंगा 3 ते 4 मिनिटं आपल्याला मसाल्यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत। शेंगा जास्त वेळ शिजवून घ्यायची आपल्याला अजिबात गरज नाही आहे, कारण आपण त्या अगोदरच थोड्याशा शिजवून घेतलेल्या आहेत। तर अगदी 3 ते 4 मिनिटं शिजल्यानंतर आपली ही शेवगा मसाला भाजी अगदी रेडी होणार आहे। आपल्या भाजीवर छान असं तेलाचा तवंगा आलेला आहे। ग्रेव्ही ही अगदी परफेक्ट बनलेली आहे। चला तर मग आपली भाजी अगदी रेडी आहे। यानंतर आपण तिला सर्व करून घेणार आहोत आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर गार्निश करणार आहोत। तुम्ही ही भाजी भातासोबत किंवा चपातीसोबतही सर्व करू शकता। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।